नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. आनंद यादव सरांची आत्मचरित्रात्मक कादंबरी झोंबी आता आपण पाहत आहोत. आज आपण पुढील कथा वाचणार आहोत. तत्पूर्वी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. तर चला मग कथा वाचनाला सुरुवात करूयात. परीक्षा झाली. गुढीपाडव्याच्या निमित्तानं आम्ही सारी गावात आलो नि तिसरीचं एक खेटकं माझ्या गळ्यात आईदादानं अडकवलं. एखाद दुसरं इंग्रजी मराठी पुस्तक घेण्यासाठी, वह्या कागदासाठी, फीसाठी गरज पडली तर अधनमधनं शेजार पाजारचं उघड्यावर काहीतरी पडलेलं असलं तर ते चोरून विकू लागलो. एखाद्यानं भुईमुगाचं रान बांडगून टाकलं असेल तर रातचं चांदण्याचं वर आलेल्या शेंगा गोळा करत होतो. कुणी कडब्याचं गुड घालून नेलं तर कुणी गवत रचून ठेवलं तर रातचं भारा दोन भार पळवत होतो. निवसात ठेवून दुसऱ्या दिवशी त्याला बाजार दाखवत होतो. पावसाळ्यात राखण नसेल त्याच्या बांधावरची गवतं आणि शेतातली बाटकं चोरत होतो. आईच्या कानावर ह्या गोष्टी आल्या तरी दादाला त्याचा पत्ता नसायचा. 9वीची माझी शाळा जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कधीतरी सुरू झाली होती. त्यावेळेसची गोष्ट. वह्या पुस्तकांना मला काही पैशांची गरज होती. गवतं काही अजून नीट कापणीला आली नव्हती. रानात सगळीकडे तंबाखू लावणं चाललं होतं. आमच्या मळ्याशेजारच्या 2 पट्ट्या टाकून पलीकडच्या रानात पिरा बनण्याचं तंबाखूचं तरू अगदी मातात आलं होतं. पण त्याला अजून तंबाखू लावायला सवड झाली नव्हती. ओढ्याकडच्या काळवट रानात तंबाखू लावायचा होता. त्यात अजून घात आली नव्हती. मुळामुरडी शेजारच्या तांबूळ रानात उत्तम घात होती. तिथं शेतकरी तंबाखू लावत होते. पावसाचा सारखा चिटका असल्यामुळं शेतात दुसरी काही कामं नव्हती. रोजगारी माणसांचे हातपाय ओट्यात आले होते. त्यांना कुठं कामं मिळत नव्हते. गुडघ्याला मिठी मारून ती घरातच पावसाकडं बघत बसली होती. एकाएकाची जेवण खाण्याची पंचायत झाली होती. बाबूच्या घरातही हीच तऱ्हा झालेली. बायको घरात आलेली. उपासमार होऊ लागली होती. मी रात्री त्याच्याकडे गेलो नि त्याला बाहेर वळचळणीला बोलवलं. कुणी नाहीसं बघून म्हणालो, बाबू, एका जागी 2-3 हजार निघल एवढं तंबाखूचं लंबर एकचं तरू आले. शेगायचं काय? शेगूया की. कुठं आले? आलंय एका अवघड जाग्याला. ते मागणं सांगतो. अगोदर एखादं गिऱ्हाईक काढ. त्याला मी तरू कुठं आलंय ते सांगितलं असतं तर त्यानं परस्पर भारी गिऱ्हाईक काढून मला पत्ता नाही ते विकलं असतं. दुसऱ्या दिवशी त्यानं सिद्धू माळकराचं गिऱ्हाईक आणलं. 6 रुपये हजार द्याचं कबूल झालं. गावात सगळीकडेच 8 रुपये हजार होतं. म्हणजे अतिशय महाग होतं. तंबाखू मिरचीचं तरू हे नेहमीच महाग असायचं. त्याला उसाबर बरीच करावी लागायची. खताच्या ढिगाचीच गादी करून ते वेळेसरी पाणी घालून आणावं लागायचं. नाजूक हातांनी त्यातलं तण उपटावं लागायचं. तरीही ह्या तरावांना कीड फार लागायची. ह्या संकटांना तोंड देत देत 2-3 महिने ते वाढवावं लागायचं. म्हणून त्याची कायम चाचपणी करायची. ही चोरी जीवावरची होती. पिरा बनण्या ताकदीचा माणूस होता. त्याचे तरवाराचे 3 ढीग होते. 2 ढिगाच्या मध्ये त्याची खोप होती. एक ढीग जरा लांबवर होता. दादाला सांगून मी रातचं एकट्याच मळ्यात वस्तीला राहिलो. दादा घराकडे गेला. रात्री 10च्या सुमाराला बाबू आला. पटक्यानं तोंड झाकून पोती पांघरून तरू आणायला गेलो. हातात वस्तीची काठी घेतली. विचार असा होता की बन्या चाहूल लागून काठी घेऊन आलाच तर मुकाबला करता यावा.
नुसताच लंगोट घातला होता, कारण रातचं पांढरी कापडं लांबनं दिसतात. शिवाय कापडावरनं आणि चालीवरनं मिळून कोण असावं याचा अंदाज करता येतो. याचा लाग लागू नये म्हणून हा अवतार केलेला. बाबू पिराबन्याला चावल लागला आणि धावूनच आला तर काय करायचं रे? त्याची तू काळजी करू नका. तू नुसतं तरु उपट लांबवर नजर ठेव. खोपीतनं नुसता बन्या दिसला तरी असा वड्याला पळ. माग मी काय करायचं ते करतो. एक ध्यानात ठेव, चोरावर धावून जायला सुपा एवढं काळीज लागतं. चोर असा चोरी करताना फ्रेंड झालेला असतो. अशा वक्ताला त्याच्यावर हत्ती जरी धावून आला तरी तो भीत नसतोय, खुशाल चालून जाईल. पिराबान्या किती बी वाघ असला तरी आपण दोघं हाय की, नि तो एकटा हाय. अशा वक्ताला तो धावून येणार नाही, नुसता आरडावरडा करल. तसं काय केलं तर आपण परतूया. मनात धाकधूक होती, तरी तसं काहीच झालं नाही. पण ह्या चोरीच्या वेळी मन बेफाट द्वेषानं भरलं होतं. त्या दणक्यातच एक अख्ख्याचा अख्खा ढीग उपटून आणला नि रातचं 2 वाजता मी 7 रुपये नि बाबू 8 रुपये घेऊन बाहेर पडलो. माळकराच्या थोरल्या पोराला बाबूनं ताकीद दिली, रामा, ह्याची बातमी ह्या कानाची त्या कानाला कळता कामा नाही. तुझी गरज हाय म्हणून तुला आणून दिले. जीवाचं नाव लवडा ठेवून तुझ्यासाठी तो डल्ला मारलाय. शिवाय जगापेक्षा तुला 2 रुपये जास्तच दिलेत. जाण ठेव म्हणजे झालं. खुळा का काय? मला का काय एवढं कळत नाही वय? सगळ्यासनीच गुन्ह्या गोविंदानं ह्या गावात राहायचं हाय. जीव धोक्यात घालून तू माझा एवढा फायदा केलास ना व? नाही, जाण ठेव म्हटलं एवढंच. आम्ही बाहेर पडलो. पैसे सिनेमाला खर्च होतील ह्या भीतीनं मी 4-8 दिवसातच वह्या पुस्तकं घेतली आणि अभ्यासाला लागलो. रामाचा तंबाखू जगला. ठसठशीत तंबाखूची आळी 4-4 पानांवर हिरवीगार आली आणि रामाच्या धाकट्या भावानं दादाजवळ सगळीच तंबाखू ओकता ओकता चहाडी केली. रत्नुदा, तुझ्या बहिणीचं बापजा एक कामातनं गेले. जन्मापासनं ते कवा चोऱ्या करते. पर तुझं पोरग शिकल्या सवरल्यालं, ते बी त्याच्या नादानं चोऱ्या करायला लागले. त्याला जरा ताकीद दे, नाहीतर उद्या ते बी कामातनं जायचं. काय सांगतोस? आता खोटं कशाला सांगू? माझ्याच घरात त्यानं आणि बापजानं 2,500 तंबाखूचं तरू आणून टाकले. मी माझ्या हातानं दोघांच्या हातावर 15 रुपये टिकवलेत. बरं, त्याला बघतो आता. कुणाचं तरू? आगा, तुझ्या शेजारच्या पिराबिन्याचंच की. आग लावून किशा माळकर निघून गेला. शेजारी दळपाचा जोंधळ निवडत बसलेल्या हिरानं मला सगळी खडानखड माहिती दिली. मी सावध झालो. दादाच्या माराला कसं तोंड द्यायचं याची तयारी करू लागलो. दादाची आणि माझी गाठ पडायच्या आत परड्याकडनं बाहेर पडलो. आदल्या रात्री रातभर पाऊस झोडपत होता, म्हणून दोघंही घरात झोपलो होतो. जाता जाता आईला सांगितलं, आई, मी मळ्याकडे चालतोय. रातभर ढोर दावणीला उपाशी पडल्यात. आता तिकडच परसाकडाला जाईल म्हण. आंघोळ पांघोळ तिथंच करील. कुणाकडनं तरी चा लावून दे. दादा आला तर दादाकडनं लावून दे. बाहेर पडलो आणि सरळ बाबूच्या घराकडे सटकलो. बाबू, किशा माळकरानं घात केलाय. त्यानं सकाळी दादाजवळ कगाळी केली. तू जरा पुन्हा रामाकडे जाऊन त्याला जरा ताकीद दे.
नाहीतर उद्या ते बेनं पिराबिन्यालाही जाऊन सांगायचं. रामाला म्हणावं, ही गोष्ट जर का पिराबिन्याला कळली तर सगळ्या रानातली रोपं उपटून वडातच फेकून देतो का नाही बघ. आता माझी काय धडगत नाही. दादा माझा आज मारून मारून जीव घेणार. त्याला मी सांगणार, मी काय चोरी केली नाही, बाबूनच केली. तो माझ्या बरोबर नुसतं चल म्हणाला म्हणून मी गेलो असं सांगतो. तुला विचारायला आला तर तू काय सांगायचं ते सांग, नाहीतर त्याची गाठच घेऊ नगस. आला की दडून बस कुठं तरी. आत्ती सांगल, मला काय ठाव नाही, कामाला गेलाय, परतल्यावर विचारतो असं म्हणल. मी चलतो, मळ्याकडे जातो म्हणून सांगून आलोय. मी चटक्यानं बाहेर पडलो आणि मळ्यात गेलो. तासाभरात हिराबाई चहा घेऊन आलीच. तिनं सांगितलं, दादा आणि आई माझ्या चोरी करण्याबद्दल बोलत बसलं होतं. न्याहारी करून तासाभरात दादा येणार होता. दोघं बी बाबूला शिव्या घालत होते. हिराबाईला म्हसरांसाठी 2 पाचुंड उसाकडला आलेलं गवत कापून दिलं. तोपर्यंत दादा आला. मी आल्या आल्या कामाला झोपी केली होती. बैलांसाठी उसाच्या 7-8 पेंड्या पाला काढून ठेवला होता. हेतू एवढाच, मी सकाळी आल्या आल्या कामाला सुरुवात केलीये, बसलो नाही, हे दादाच्या नजरेला यावं आणि अर्धा मुर्दा राग त्याचा कमी व्हावा. अंद्या, इकडे ये. मी सहज जावं तसं गेलो. पिराबिन्याचं तंबाखूचं तरू चोरून माळकराला ऐकलंस वय रे? नाही बा, कोण म्हणते? खुद्द किशा माळकरानं मला सांगितलंय. हा हा, ते वय, ते मी नाही ऐकलं, आत्तीच्या बाबून ऐकलंय. जणू मी दादाला माहिती पुरवत होतो. तू बी होतास बरोबर म्हणा. मी होतो म्हणजे काय झालं, बाबू तरू चोरून घेऊन सरळ आमच्या खोपीकडे आला. मला म्हणाला, दादा कुठे? तर म्हटलं, घरात वस्तीला हाय. तर म्हणाला, येतोस का गावात माझ्या बरोबर? आशानं असं केलंय, आलास तर निम्म पैसे देतो, नुसती मला सोबत करायची. म्हटलं, आयतं पैसे मिळतात तर जावं. मलाही वह्या पुस्तकाला पैसे होतील म्हणून गेलो. किशा माळकराला काय ठाव आहे यातलं? सुकाळीच्या कुणीतरी धरून बडविलं असते तर? माझ्या माग मळ्यात वस्तीला राहून असलं धंद करतस वय? असं म्हणून दादा धावून आला. मी लांब जाऊन उभा राहिलो. वह्या पुस्तकाला पैसे नव्हतं तर कुठून आणू? मिळतात आयतं म्हणून गेलो. माझ्या ह्या बोलण्यानं दादाचा राग अर्धा कमी झाला. बाबू पूर्वीपासनं बारीक सारीक चोऱ्या करत होता, याची कल्पना दादाला होती. म्हणून या चोरीच्या प्रकरणात दादा बाबूकडं चौकशीला जाईलच असं मला वाटत नव्हतं. म्हणून साळसूतपणानं बोललो. पोट भरून दादाच्या शिव्या खाल्ल्या आणि तेवढ्यावरच ती भानगड मिटली. ही भानगड गेल्या वर्षीची. तिचा संबंध दादानं एका नव्या घटनेशी जोडला. त्याचं झालं असं, दिवाळी झाल्यावर नेहमीप्रमाणे आमचा घाणा सुरू झाला. गुळ कोल्हापूरला गेला. त्यानंतर 15-1 दिवसांनी दादा गुळाची पट्टी आणायला गेला. तर दलालानं गुळाच्या हिशेबाच्या पट्टीसह 17 रुपये दादाच्या हातावर ठेवले. दादा बुचकाळ्यात पडला. 17 रुपये कसले हे? हिशेबाचं. गेलं वर्षभर तुझे आगाऊ पैसे नेला होतास ते नी त्याचं वाज वळतं करून घेतलं. उरलेलं 17 रुपये तुला दिलं. नुसतं 17च? हा, माझ्याकडं हिशोब आहे. असं म्हणून दलालानं सगळा हिशोब नी त्याचं झालेलं व्याज सांगितलं.
दादाला 20च्या पुढचा हिशोब येत नव्हता. तो आपला नुसताच हू हू म्हणून 17 रुपये घेऊन परत आला. त्यामुळं घरात खर्चाला एकही पैसा नव्हता. म्हणून जोंधळ्याच्या सुगीच्या अगोदरच शेंगा काढल्या. त्या 10-8 दिवस वाळवायला टाकल्या. दरम्यान जोंधळा कापून त्याची मळणी करून घेतली. तोंड बांधून 6 घटळी केली नि ती नेऊन घरात टाकली. शेंगा वाळल्या होत्या. त्याची पोती शिवून दलालाकडं नेऊन टाकणं गरजेचं होतं. आताच त्या विकल्या असत्या तर खर्चाला पैसे मिळणार होते. दलालानं लगेच कर्जाऊ पैसे द्यायचं नाकारलं होतं. घरात तर नुसती 6च पोती धडशी होती. तीही जोंधळ्यात गुंतलेली. त्यामुळं दादानं नि मी खोलीत जोंधळ्याची पोती ओतून रास केली नि पोती मोकळी केली. त्यात शेंगा भरल्या आणि गाडी कोल्हापूरला दलालाकडं दादा सोडून आला. दलालानं 2-3 महिन्यांनी पट्टीला यायला सांगितलं. दरम्यान माझी परीक्षा झाली. पाडवा तोंडावर आला होता. म्हणून आम्ही मळ्यातनं भिरड गावात नेलं. घरात तर खर्चाला एक पैसा नाही. पोराटोरांच्या अंगावर एकही नवं कापड नाही. आई चिंतागती झाली. दिवाळीच्या ऐवजी संक्रांतीला पाडव्याला नवी कापडं घेणं सोयीचं जायचं. गुळाचा पैसा आला म्हणजे हातात यायचा. पण यावेळी काहीच आलं नाही. दादाही येडबडल्यागत झाला. गावात 4 ओळखीच्या ठिकाणी जाऊन आला, पण एकानेही कुणी उसने पैसे दिले नाहीत. चिन्ह भिन्न खालमानानं मी नि दादा मळ्याकडे वस्तीला गेलो. हळूहळू जास्तच दिवस बिकटेत चालले होते. रात्री दादाला दृष्टांत पडला. सकाळी उठल्यावर त्यानं मला सांगितलं, "अंद्या, शेंगा ऐकल्यात. दलाल माझी वाट बघत तक्क्याला बसलाय." "कसं कळलं?" "राती दृष्टांत झाला. मी आता कोल्हापूर जाऊन शेंगाची पट्टी नि पैसे घेऊन येतो." "बरं." मी पुढं काहीच बोललो नाही. दादाला दृष्टांत पडला की त्याबद्दल कुणी शंका घ्यायची सोय नसे. तो मग खवळून उठे. दादाला ते देवाचं सांगणं असे. भटाच्या मळ्यात आमची परिस्थिती बिकट होत चालली तसे दादाला हळूहळू दृष्टांत पडू लागले होते. रात्री दृष्टांत पडला की दिवसभर दादाला चैन नसे. दिवसभर तो त्याचा अर्थ लावण्याचा खटाटोप करी. स्वतःशीच मोठ्यानं बोलत राही. त्याला दृष्टांतानं चेड केलं होतं. संसाराचे अनेक प्रश्न त्याला पडत होते. भुईमुगाला, गुळाला, मिरचीला, तंबाखूला धारणा येईल का नाही? आली तर किती येईल? मळ्याचा मालक विहीर फोडून देईल की नाही? घाणा कधी लावावं? दलालाकडं गुळ नेऊन कधी टाकावा? दलाल आगाऊ पैसे देईल का नाही? पेरणी कधी करावी? अशासारखे हे प्रश्न होते. या प्रश्नांची उत्तरं तो दृष्टांतावरनं ठरवत होता. दिवसभर पडलेले प्रश्न. तो देवाला साकडं घालून आपल्या उराशी घेऊन झोपत होता आणि रात्रीच्या दृष्टांतात त्याची उत्तरं शोधत होता. दृष्टांत म्हणजे दादाची स्वप्न. स्वप्नात एखादा धनगर खांद्यावर घोंगडं घेऊन आला तर दादाला तो बिरुबा वाटे. एखादा मांग आला तर खंडोबा असे. लंगोटी नेसलेला एखादा भिकारी असेल तर तो दत्त असे. म्हातारा असेल तर तो हलसिद्ध आप्पा असे. तरुण असेल तर वीर ज्योतिबा असे. हे सगळे आमच्या भागांचे देव. धनगरवाडा, मांगवडा हे तर आमच्या घराशेजारीच दोन्ही बाजूंना असलेले. माळावर न जाता येता नेहमीच भिकाऱ्यांची पालं दिसत. धनगर, मांग, भिकारी, तरणी, म्हातारी अशी माणसं सतत दिसत. दादाला चेहरे मोरे बदलून दृष्टांतात तीच दिसत असावीत. दादा जन्मानं पायाळू. पायाळू माणसात देवाची वस्ती असती. ती देवधानी असतात.
अशी आमच्या भागात खेड्यापाड्यातनं समजू. त्यात पुन्हा दादाच्या आईवडिलांनी हलसिद्ध आप्पाच्या किरपनं पोरगा जगला वाचला आणि दांडगा झाला म्हणून दादाच्या देखत गावाला सांगितलेलं. पोरं बाळ वाढल्यानं, महागाई वाढल्यानं, मळ्याचा फाळा डोईजड झाल्यानं, मालक विहीर फोडून देत नसल्यानं दादा चारी बाजूनी घेरल्यागत झाला. त्यामुळं देवावरची त्याची श्रद्धा अधिकच वाढत चाललेली, अधिकाधिक घट्ट होत चाललेली. अधनमधनं तो दत्ताला नरसोबाच्या वाडीला नि हलसिद्ध आप्पाला आप्पाच्या वाडीला जाऊन येईल. देवावर भार टाकून तो बऱ्याच प्रश्नांचे निर्णय घेईल. स्वप्नात आलेल्या व्यक्तीच्या वागण्याचा पारोसा अर्थ काढी. स्वप्नाला तो सपान वगैरे म्हणत असे. दृष्टांत म्हणे. त्याच्या मनानं आपल्या स्वप्नांना दिलेला हा वरचा दर्जा असे. देवानं दृष्टांत दिला असं तो म्हणे. स्वप्नात आलेल्या व्यक्तीचं देव आमक्याचं रूप घेऊन आला होता म्हणून तो वर्णन करी. त्याच्या ह्या दृष्टांतांना आम्ही सगळी पोरं हसत होतो. त्याच्या पाठीमागं दृष्टांताची टिंगलटवाळी करत होतो. या स्वप्नावर विश्वास ठेवू नये, ती का पडतात, स्वप्नातलं काही खरं नसतं, त्याबद्दल मी दादाला एकदा माझ्या वाचनात आलेलं वाचून सांगितलं होतं. पण तो माझ्यावरच खवळून उठला होता. तुझी शाळा खुळ्यानं झवली आहे असा म्हणाला. तेव्हापासनं त्याच्या दृष्टांच्या वाटेला मी जात नव्हतो. तास रातीला दादा कोल्हापुरासनं शेंगेची पट्टी आणि पैसे घेऊन परत आला होता. त्याचा दृष्टांत खरा ठरला होता. अगोदर दलाल पैसे द्यायला तयार नव्हता, पण दादानं त्याला दत्तानं दिलेला दृष्टांत सांगितला. दलालाला त्याच्या दुकानातच असलेल्या दत्ताच्या फोटोची शपथ घातली नि शेंगाचे पैसे आलेत का नाही खरं सांगा म्हणून विचारलं. दलालानं हसत हसतच दादाच्या दृष्टांताचं कौतुक करत त्याला पट्टी नि पैसे दिले. सकाळी उठून दत्ताची पूजा उदबत्ती लावून करणाऱ्या दलालाला पट्टी पैसे न देणं जड गेलं असावं. पण परत येताना दादा एका मरणातनं वाचला होता. शेंगा विकल्यावर मोकळी झालेली 6 पोत्यांची सुरळी डोक्यावर घेऊन जुन्या कोटाचं खिसं सावरत तो दलालाच्या दुकानावरनं मोटार स्टँडकडे परत येत होता. कोल्हापूरला पैसे आणायला जाताना तो नेहमी एक डफळ्या रंगाचा जुनाट कोट वापरत असे. तो कधी 10-15 वर्षांपूर्वी त्यानं केलेला. पैसे कोटाच्या खिशात सुरक्षित ठेवता येतात म्हणून तो हा कोट घालून जाई. त्यावेळी तो पिकातल्या बुजगावण्यासारखा दिसत असे. कोपरावर फाटलेला कोट तो थाटात घालून जाई. अंगात असला कोट नि डोईवर पोत्यांची सुरळी पाहून हा नक्कीच पट्टीचे पैसे घेऊन जात असलेला शेतकरी असला पाहिजे याची खात्री होऊन दादाला एका भामट्यानं गाठलं. दोन्ही बाजूंनी अडतपेठेत दुकानांसमोर बैलगाड्या सुटलेल्या. घाणा गुराळ्याचे सुगीचे दिवस. त्यामुळे अडतपेठेत गाड्यांची, माणसांची, माल चढवणाऱ्या उतरवणाऱ्यांची, व्यापाऱ्यांची, परमुलखाला माल न्यायला आलेल्या ट्रकांची एकच गर्दी उडालेली. त्यात पुन्हा बैलांची शेणं गोळ करायला आलेल्या पोरी, बायका, बारकी पोरं यांची दाटी. अधनमधनं यातीलच पोरपोरी उघड्यावर पडलेल्या गुळाच्या ढेपा खुरप्यानं किंवा पत्र्याच्या तुकड्यानं तालसून त्याचा गुळ खायला किंवा चहाला डोळा चुकून पळवत होती. या गुळाबरोबरच शेंगांच्या पोत्यांना ती भोकं पाडत नि शेंगाही लांबवत. शेतकऱ्याची वस्तू, न धनी न संरक्षण. यातनच भिकारी, गोसावी, अडत, दुकानदारास, खरेदीला आलेल्या व्यापारास, माल घेऊन आलेल्या शेतकऱ्यास भरघोस आशीर्वाद देऊन 2 पैसे 4 पैसे मागायला हिंडणारे. चहाच्या गाड्यांभोवतीनं पेठेतल्या हमालांची गर्दी ती वेगळीच. सुगीचे दिवस. सगळी आडतपेठ गच्च भरल्यासारखी दिसत होती. खरेदी विक्री जोरात चाललेली.
दादा शेंगांची पट्टी नि पैसे घेऊन बाहेर पडला. गर्दीतनं धक्के खात खिसेनी डोईवरच्या पोत्यांची सुरळी सावरत मोटार स्टँडकडे चालला. पेठेच्या शेवटीला महादेवाचं एक छोटं देऊळ होतं. त्या देवळासमोर राख फासून बसून राहिलेल्या एका गोसाव्याकडे दादा बघत बघत चालला होता. बघता बघताच त्यानं महादेवाला मान लावून डोळे मिटून मानेनच नमस्कार केला. ते बघून गोसावी दादाला म्हणाला, जय शंकर, जय भोलेनाथ. बाबासाहेब, तू असा का चाललास? परमेश्वरानं तुला आज रगड बरकत दिली. त्याच्या नावानं काहीतरी दान कर. देवांचा देव महादेव, त्याची कृपा हाय. त्याला नमस्कार तरी नीट कर. लगेच विसरू नग. दादाच्या श्रद्धाळू मनाला क्षणभर थांबावंस वाटलं. सरळपणानं तो थांबला आणि म्हणाला, केला की हो नमस्कार तुमच्या मोहरच. असं म्हणत त्यानं पायातनं पायतान बाजूला काढलं. डोईवरची पोती बाजूला टाकली नि देवळाच्या उंबऱ्याला हात लावून नमस्कार केला. आतल्या खिशातनं नोटांची फुगलेली पाकिटं काढली. त्यातला एक आणा काढून त्यानं गोसाव्याच्या हातावर ठेवला. हे घ्या. गोसाव्याने हेरलं. मला देव उदंड देतो बाबा. माझी चिंता मला नाही. माझी चिंता तोच करतोय. देवाच्या दारात बस 2 घटका. सकाळपासनं दमून गेलायस. 2 गोष्टी सांगतो तर एक. गोसावी दादाला देव वाटू लागला. रात्रीचा दृष्टांत त्याला आठवला. त्याच्या दृष्टांतात गोसावी चालेला नि सांगून गेलेला, त्यामुळं दादा बसला. परमेश्वर तुझा आज उदंड कल्याण करणार हाय. तुझ्या आजच्या लक्ष्मीचं देवाला दर्शन दे. दादानं पाकिटातनं पुन्हा एक चवली काढून देवासमोर ठेवली. उचलती निघाल पाकिटात. देवाला तुझा 1 पैसा बी नको. तुझा 1 आणा बी नको. मला बी तुझी 1 पै नको. देव मला पुष्कळ देतो. मला तोची काळजी आहे. तू तोची खरी लक्ष्मी दाखवली नाहीस. खोटी लक्ष्मी दाखवलीस. तुला त्यानं आज भरपूर बरकत दिली. तिचं दर्शन त्याला घडू दे. तो तुला ती दुप्पट करून देईल. म्हणजे काय? दादा थोडा गोंधळला. परमेश्वरासमोर आपण काहीतरी चूक केली असं त्याला वाटू लागलं. गोसावी प्रेमळ हसला. अरे बाबा, परमेश्वरानं तुला आज भरपूर लक्ष्मी दिली ना. होय. दादा कबूल झाला. त्याची इच्छा जर दुप्पट करायची असेल तर त्याला तू दाखवत नाहीस. तो ती काही घेणार नाही. होय की. देवासमोर ती ठेव. देवाचा प्रसाद तुला मी देतो. अंगारात तिच्यावर बांधून देतो. ती लक्ष्मी घराकडे घेऊन जा. 3 दिवसात ती तुला दुप्पट झालेली दिसल. देवाची तुझ्यावर मर्जी आहे. तर असा पदर आखडता का घेतोस? असं म्हणता दादानं धीरानं पाकिट काढलं. त्यातल्या 240 रुपयांच्या 10 नोटा काढल्या. त्या सगळ्या देवाच्या उंबऱ्यावर मनोभावे ठेवल्या. एवढं दिलं देवानं, आज उगीच का खोटं बोलू? ठेवा ह्याच्यावर अंगारा. जय भोले, जय भोलेनाथ. म्हणून गोसाव्यानं गोसावी भाषेत काही म्हटलं नि त्या नोटांवर अंगारा ठेवला. दादाला त्यातलाच अंगारा लावला. ही तुझी लक्ष्मी. हा देवाचा अंगारा. मी तोला मंतीर घालून देतो. हे सगळं तुझ्या घरातल्या देवासमोर ठेव नि मग लक्ष्मी वापर. 3 दिवसातनं देवानं तोला ती नाही दुप्पट करून दिली तर मला पुन्हा येऊन ह्या देवळातच भेट. मी ह्या महादेवाची सेवा जलमभर करत आलोय. दादा पैसे उंबऱ्यावरच ठेवून गोसाव्याचं बोलणं ऐकू लागला. पैसे समोरच होते.
त्यामुळं दादाला काळजी नव्हती. गोसावळनं झोळीतलं पांढरं स्वच्छ कोरा कागद काढला, पेन्सिल काढली आणि त्याच्यावर कागदावर एक गोल, गोलाच्या भोवतीनं एक चौकोन, चौकोनाच्या चारी बाजूला 4 रेषा, त्यावर पुन्हा फुल्या असं काहीतरी काढलं. असं करताना तो काहीतरी ओठात पुटपुटत होता. त्यानं तो कागद दादाच्या हातात दिला. मनातल्या मनात देवाचं नाव घेऊन दोन्ही हातांनी घ्यायला सांगितलं. त्या कागदावर ते पैसे ठेवायला सांगितले. त्याची पद्धतशीर घडी करून तिच्यात पद्धतशीर पैसा ठेवायला सांगितला. मग मंतरलेल्या एका पंचरंगी दोरा देवळाच्या गाभाऱ्यात जाऊन त्या गोसाव्यानं आणला. त्या दोऱ्यानं त्यानं ते पैसे असलेली कागदाची घडी गच्च गाठी घातली आणि दादाच्या देखत बांधली. देवळाच्या अंधाऱ्या गाभाऱ्यात बसूनच दोऱ्यानं बांधलेलं घडलेलं पैसे दादासमोर त्यानं मंत्र म्हणत महादेवाच्या पिंडीवरून 5 वेळा फिरवले आणि दादाच्या हातात ते दिले. गाभाऱ्यातनं अंधुक अंधुक दादाला बाहेर बसून सगळं दिसत होतं. म्हणून त्यानं निर्धास्तपणाने गोसाव्याला सगळं करू दिलं. गोसावी त्या छोट्या देवळात असल्यामुळं तो पळून जाईल असंही त्याला वाटलं नाही. हे तुझी लक्ष्मी, आता आनंदानं घेऊन जा, देव तुझं उदंड करील. दादानं श्रद्धेने मान हलवली. पैसे खिशात घालून दादा देवाला नमस्कार करून उठला. पोती घेऊन चालू लागला. जय शंकर, जय भोलेनाथ. पाठीमागून आवाज घुमला. दादानं पाठीमागं बघितलं. गोसाव्यानं त्याच्याकडे बघितलं. प्रेमळ हास्य केलं. दादा पुढं चालू लागला. वळणावर हॉटेल होतं. तिथं चहा घेऊन स्टँडकडे जावं म्हणून आत घुसला. आत गेल्यावर त्यानं पुन्हा ती पंचरंगी दोऱ्यानं मंतरलेल्या कागदात बांधलेली नोटांची घडी खिशातनं बाहेर काढली नी चाचपून बघितली. त्याला असा संशय आला की कागद पांढरा असला तरी काहीसा मळका आहे. यात नोटांची घडी जशी हाताला टणक लागत होती तशी लागत नाही. त्याच्या मनात काय आलं कुणास ठाऊक. त्याने लगेच वरचा कागद थोडा फाडून आत डोकावून पाहिलं तर आज नुसते कागदच होते, नोटा नव्हत्याच. दादाचा काळजाचं पाणी झालं. पोती काखेत मारून धाडदिशी तो बाहेर पडला आणि त्यानं देवळाकडे पाहिलं. गोसावी नुकताच उठून चालू लागलेला. 15-20 पावलं देवळाच्या पुढे गेलेला त्याला दिसला. ते बघून त्यानं जोरानं बोंब मारली नी चोर चोर म्हणून ओरडला. त्या गोसाव्याला धरा, त्यानं माझे पैसे पळिलं, धरा त्याला. असं करत तो वेगानं तिकडं पळाला. गोसावी अडत पेठेच्या गर्दीत नाहीसा होण्याचा प्रयत्न करत होता. पण तो पळाला असता तर लोकांनी बरोबर हेरून पकडलं असतं अशी त्याला शंका आली असावी. त्यामुळे तो वेगानं गर्दीत घुसत चालला होता. दादानं त्याला गाठलं. लोकांनी गोसाव्याला बेदम बडवला. झोळीतून नोटांची कागदात बांधलेली घडी काढून दादाच्या ताब्यात दिली. तिचा दोरा अडकीत त्यानं तोडून आत बरोबर 24 नोटा असल्याची खात्री करून घेतली. मग त्याला अडतपेठेच्या पोलीस चौकीवर नेऊन पोलिसांच्या ताब्यात लोकांनी दिल्यावर दादा परतला. त्यात सगळी दुपार गेली. तासभर दिसाला तो कागलात येऊन पोचला. आम्ही सगळी मळ्यात होतो. दादा तसाच मळ्याकडे आला. त्याने घडलेली सगळी हकीकत आम्हाला सांगितली. आम्ही सगळी पोरं खुदू खुदू हसू लागलो. आईला मात्र दादाच्या ह्या वागण्याची चीड आली. चांगलं केलायसा. सालभर माझी पोरं राबली होती, ते सगळं ढाकलं लावलं असतं. तुम्हासनी सगळं गोसावी भिकारी दत्ताचाच अवतार वाटतात. वाटाच्या वाटसराला घरात घेऊन याल आणि घरदार धुवून द्या म्हणजे झालं. अगं मी वाटानं चाललो होतो तर दुर्बुद्धी झाली.
अशी मान वाकून देवाच्या पाया पडत होतो, तर कुठली बुद्धी आठवली आणि त्या गोसाव्याच्या नादाला लागलो. तरी हाटेला जायची नि बाकावर बसून पैसे चाचपायची बुद्धी मला देवानच दिली. त्या गोसाव्याला बी घटकावर देवळासमोर बसून अडत पेडत जायची बुद्धी देवानच दिली. म्हणून तर तो मला गावला. पोलिसाच्या तावडीत देऊन त्यानं मला देवानच पोपट केला. आता बसल जलंभर सरकारी पिंजऱ्यात. 2-3 दिवस दादा चिंतागतीत दिसत होता. त्याच्या मनात घडलेल्या प्रसंगाविषयी उलटसुलट विचार येत होते. गोसाव्यासंग भांडत असल्यागत काम करताना तो एकटाच पुटपुटायचा. सगळी जेवायला बसलो की पुन्हा तोच प्रसंग त्याच्या तपशिलावर सांगायचा. माझ्याकडनं चुकलं, मी देवाच्या पाया पडून पुढं गेलो होतो, तसंच पुढं जायला पाहिजे होतं. गोसावी देवळाच्या गाभाऱ्यात गेला तवा त्याच्या हातावर बारीक नजर ठेवायला पाहिजे होती. त्याच वक्ताला ती घडी काढून त्याला दाखवायला पाहिजे होती. तिथंच त्याच्या झिंज्या धरून सुक्काळीच्याला देवाच्या नावावर गावाला फसवितोस व्हय म्हणून कुचलायला पाहिजे होतं. असं तो बोलत होता. तोच प्रसंग उलटसुलट बदलून कसा घडवला पाहिजे याची कल्पना करून तो सांगत होता. त्या प्रसंगानं 2-4 दिवस त्याला नुसतं घेरून टाकलं होतं. दुसरा विचार सुचत नव्हता. 8 दिवस गेले. दादा मळ्यात वस्तीला होता. सकाळी लवकर उठून मी त्याचा चहा घेऊन मळ्याकडे गेलो. दादा चहा पिता पिता म्हणाला, "अंद्या, मी जरा घराकडे जाऊन येतो. शिव्याला पाण्याची दारं मोडायला लावून देतो. राती मला दृष्टांत पडला. हलसिद्ध आप्पानं येऊन सांगितलं, तुझ्या घरात चोर शिरलाय म्हणून. राती काय गडबड झाली नाही ना व? नाही बा. झाली असती तर मी लगेच सांगितलं असतं की तुला. खोलीच्या कपाटात भुईमुगाचं आलेलं पैसे ठेवल्यात. ते जप्त्याला नीट ठेवल्यात की नाही ते बघून येतो." दादा घराच्या वाटेला लागला. रातची शेणघाणं तशीच पडली होती. ती मी भरली. ढोरांना वैरणी घातल्या. कापडं धुवायची होती ती शिवाची वाट बघत धुतली. शिवा थोडा उशिरानं न्याहारी करून मळ्याकडे आला. "उशीर का रे?" "पोत्यात जुंधळ भरू लागलो दादाला." "भरलं का मग?" "भरलं की." "दादाचे पैसे जप्त्यात आहेत ना व?" "आहेत की." "जुंधळ भरायचं खॅटमधील कसं काय निघालं?" "खोलीत सगळं जुंधळ पसरलं होतं. शेंगेची मोकळी पोती बी परत आली होती. दादा म्हणाला, हे जुंधळ एवढं भरून सगळं लावूया, म्हणून मी ती धोंडी भरू लागलो." दादा मळ्याकडे आला नाही. आई संगट भांडत बसलाय. "ते काम संपायला ना ग, येईल तासाभरानं. तवर मोठ धरायला सांगितली." शिवाला दादानं पाण्याकडे जायला सांगितल्यामुळं तो दादावर वैतागला होता. ते माझ्या लक्षात आलं. मी तिकडं डोळे झाक करून म्हणालो, "कशापायी भांडायला लागल्यात?" "जुंधळ्याबद्दल." पोती भरल्यावर आईला म्हणाला, "जुंधळ एवढीच कसं? 6 गठाळी आणून ओतली होती. निदान 5 पोती तरी भरली पाहिजेत." "मग किती पोती भरली तर?" "4 पोती भरली." आईनं महिनाभर त्यातलं जुंधळ दळून आणलं होतं. ते बी सांगितलं की आईनं. पर दादा म्हणतोय पोटाला अर्ध पोतं गेलं असेल तरी अजून अर्ध पोतं जुंधळ कमी पडतात. आई म्हणती 60 गटळी होती, तर दादा म्हणतोय मोठी मोठी 6 गटळी जुंधळ होतं. पोत्यांची तोंड शिवून भरली असती तर 5 पोती झाली असती. बसल्या बसल्या 2 जण चावम्याव करतात. आम्ही दोघांनी मोठा धरल्या. मोठा सुटायच्या वेळेला आईनी दादा बरोबरच मळ्याकडे आले आणि त्या दोघांनी मिळून माझ्यावरच मी जोंधळ चोरून विकल्याचा आरोप केला. माझ्या पोटात साप गेल्यासारखं झालं.
खरं तर घरातल्या असल्या गोष्टींची चोरी मी कधीच केली नव्हती. आमची वस्ती मळ्यात होती तेव्हा घराकडं कधी मी तर कधी दादा झोपायला जात होतो. वस्तीला मी एकटा गेल्यावर जोंधळ चोरून विकणार असणार असा दोघांनाही तर्क केला. आई उघड उघड म्हणाली, "आंदू, तू तुझ्या मास्तरांची तुंबलेली फी भरायला म्हणून जुंधळ ऐकलं नाही ना? त्या बघार तुझा मास्तर तुला परीक्षेला कसा बसू देईल? तू त्या बापजाच्या नादानं चोरा करायला सोकवल्यास. खरं खरं सांग, त्या बापजाला घरात तू वस्तीला असताना किती जुंधळे नेऊन घातल्यास? खुळी का काय? देवाची शपथ ग, मी जुंधळ्याला एक दाणा बी नेऊन ऐकला नाही. मग मास्तराची 10-15 रुपये फी कुठनं नेऊन दिलीस तू? सनगराच्या आबाजीनं मला मदत केली. रातचं जाऊन मी त्याची शिकवणी घेत होतो. माझी फी मग त्याने भरत होता. तुझ्या आईला तुझ्या, त्याच्या घरात काय एवढं पैसे लागलं होतं जायला? किती जुंधळ नेऊन ऐकलंस खरं सांग. म्हणून दादानं माझा बखोटा धरून थोबाडात मारली. मी एक दाणा नेऊन ऐकला नाही. वाटलंच तर आबाजीला विचार. मी थोबाडावर हात ठेवून बोललो. दादाचा विश्वास बसायला तयार नव्हता. मी काहीतरी बनवाबनवी करतोय असं त्याला वाटत होतं. त्या दिवशी पायातल्या पायताना सकट मला त्यानं खोपीच्या दारातच पायांनी कुचललं. नाकावर एक लाथ बसून त्यातनं तोंड भरून रक्त व्हायला लागल्यावर मग तो कुठं थांबला. त्याचा संताप अनावर झाला होता. आईनं मला खालनं ओढून बाहेर ढकलला. "नी जा तिकडं पळून, मर जा. किती मार खातस?" असं म्हणाली. मी धावेवर निघून गेलो. रक्ताळलेलं तोंड धुतलं आणि तिथंच बसलो. दादा खोपीतच तणतणत होता. "तूच रांड, सैल सोडून त्याला सुक्काळीच्याला चोऱ्या करायला मोकळं सोडलंस," म्हणत होता. त्याच्या बोलण्यावरनं मी आईच्या उत्तर देण्यावरनं माझ्या लक्षात एक गोष्ट आली की दिवाळीच्या सुट्टीत मी चोऱ्या केल्याचं आईनं दादाला सांगितलंय. त्या चोरांचे पैसे सिनेमाला आणि मास्तरांच्या फीला पुरं झालं नसतील म्हणून मी घरातलं जोंधळ बाबूला नेऊन ऐकलं असं त्या दोघांनी मिळून अनुमान काढलं होतं. दादाला माझ्या गोष्टीचा दुहेरी तिहेरी राग आला होता. फी शाळेत भरायची आहे याचा मी त्याला पत्ताही लागू दिला नव्हता. मी शेजाऱ्या पाजाऱ्याची गवतं, कडबं, बाटकं चोरून विकली याचा पत्ता त्याला नव्हता. पण आईला हे सारं माहीत होतं आणि तरीही ती दादाला बोलली नव्हती. आबाजीनं मला पैसे दिले हे मी आईला कधीच सांगितलं नव्हतं आणि ते ऐनवेळी दादा मला मारतोय म्हणून मी खोटंच सांगतोय, थापा मारतोय असं दोघांना वाटलं होतं. त्यामुळे दादा खूप भडकला होता. "उद्या दरोडा घालायला लागला तर माझी आबरू राहील का गतकाळे?" म्हणून आईवर धावून गेला आणि तिलाही एक थोबाडीत दिली. पुढं महिनाभर हे प्रकरण चाललं होतं. अधनंमधनं शिव्या बसत होत्या. मला तोंड वर करून बोलायला येत नव्हतं. कारण मी शेजारपाजारच्या 4-5 वेळा चोऱ्या केल्या होत्या. त्याची लाज वाटत होती. मनाची आतल्या आत खांडोळी होत होती. ते शरमून शरमून आकसत होतं. शिव्या कमी बसाव्यात म्हणून मी खसाखसा कामं करत होतो. दादाला कोणत्याही प्रकारचा तुतास पडू देत नव्हतो. "उद्या दरोडं घालायला लागलं तर माझी आबरू राहील का?" ह्या दादाच्या बोलण्यानं मनात त्या क्षणी साप डसल्यागत झालं. एका लोककथेतल्या फाशीला जाणाऱ्या आणि शेवटची इच्छा म्हणून आईचा कान दातांनी तोडणाऱ्या चोराची मला आठवण झाली. माझा आशोनाद असाच वाढत गेला तर माझ्या शिक्षणाचा काय बी उपयोग होणार नाही. मी खरंच दरोडेखोर होईल. सगळ्या गावाला हे कळलं तर कुणी मास्तर मला हुंबऱ्याच्या आत बी घेणार नाहीत. सिनेमा नाही बघितला, हॉटेलात नाही गेलं तर काय जीव जाईत नाही. फी पुस्तकांसाठी दुसरं काहीतरी करून पैसे मिळवायचं, पर चोरी करायची नाही.
देवा मला माफी कर, मी चुकलो. गावाला मी चोर हाय हे कळू देऊ नग. वाटलं तर शिक्षा म्हणून माझा एक डोळा फोड. एका डोळ्यानं मी जलम काढील. विवश होऊन एकटा झाडाबुडी बसून रडलो. तोंडात 2-4 मारून घेतल्या. डोळ्यांवर कचाकचा बुक्क्या मारल्या. सिनेमात बघितलेल्या दरोडेखोरागत माझ्या मलाच एक दरोडेखोर माझ्या मनासमोर दिसू लागला. नी माझं मलाच भय वाटू लागलं. तेव्हापासनं कायमची चोरी बंद पडली. दादाचा दृष्टांतावरचा विश्वास मात्र जास्तच जास्त वाढू लागला. त्याच्या दृष्टांतातल्या तुझ्या घरात चोर शिरलाय चा अर्थ त्यानं असा घेतला. मीच तो चोर असं त्याला वाटू लागलं. गोसावाच्या ठिकाणी आता मीच त्याला दिसू लागलो. तंबाखूच्या तवराच्या चोरीचाही त्यानं मनोमन काय लावायचा तो अर्थ लावला होता. देवानं त्याला आता माझ्याबद्दल चांगला दृष्टांत द्यावा अशी देवाची प्रार्थना मी मनोमन करत होतो. मित्रांनो, आजच्या कथेचे अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आज मी तुमचा इथेच निरोप घेते. भेटूयात पुढील कथेमध्ये. धन्यवाद.